नमस्कार. आपल्या 5,000 वर्षाच्या परंपरेमध्ये आपण पशु आयुर्वेद म्हणजे आधी आपण आयुर्वेद, मग वृक्ष आयुर्वेद, हस्त आयुर्वेद, लढायांमध्ये घोड्यांची म्हणजे दुरुस्ती, हत्तींची दुरुस्ती म्हणजे उपचार हे केले जात होते. मग त्या काळामध्ये जर एवढं ज्ञान पोहोचलेलं होतं, प्रगत होतं ते आता ह्या मधल्या 70-80 वर्षाच्या काळात फारच लुप्त झालं ते. कारण आपली जी शिक्षण पद्धती आहे, त्या शिक्षण पद्धतीमध्ये 8वीच्या मुला-मुलीला जे खेड्यात कळतं, ते ग्रॅज्युएट झालेल्या माणसाला सुद्धा बाहेर आल्यावर कळत नाही. ही शोकांतिका आहे. म्हणून पशु आयुर्वेद हा विषय मी तुमच्याशी बोलणार आहे. त्याच्यातल्या एक 6-7 वनस्पती म्हणजे खरं सांगायचं म्हणजे तुमच्याकडे एक गाय असो का 1000 गायी असो, पशु आयुर्वेद या विषयासाठी तुमच्याकडे एक ₹150चं मराठी किंवा इंग्लिशमधलं पुस्तक पाहिजे. त्या पुस्तकामध्ये गायीच्या 13 आजारांसाठी 80 वनस्पतींच्या अतिशय सुंदर फोटो म्हणजे ते फोटो घेऊन तुम्ही कुठल्या डोंगरात गेला तर तुम्ही स्वतः त्या वनस्पती ओळखू शका आणि गायीच्या 13 आजारांवर ते वापरू शका. तर हे पुस्तक सध्या इंग्लिश आणि मराठीमध्ये आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर पुण्यातून पाठवता येईल. या पुस्तकाचा उपयोग म्हणजे तुम्ही स्वयंपूर्ण होण्याकडे तुमची वाटचाल सुरू किंवा ह्या वनस्पती तुम्ही तुमच्या गोठ्यात लागणार आहेत म्हणून लावायला शेतामध्ये सुरुवात करा. तर आपण आता एक एक वनस्पतीचा विचार बघू. दैनंदिन गाईच्या आहारामध्ये 6 वनस्पती लागतात. त्यांचा उपयोग समजावून सांगते. पहिला आहे सुंठ. सुंठ काय करते तर शरीरात जो आम तयार होतो त्याला पाचन करतं. शुक्रवर्धक आहे म्हणजे नर आणि मादी त्या दोघांनाही आवश्यक आहे. गायीच्या शरीरातला वात कमी करते. गायीच्या शरीरातला कफ कमी करते. दुधाची शुद्धी करते, दूध वाढवते आणि ताप कमी करते. ज्वर म्हणतात आयुर्वेदाच्या भाषेत ज्वर म्हणतात ते ज्वरनाशक आहे. म्हणून सुंठ याचे प्रमाण आम्ही भारतातल्या आमच्या जे वार्षिक पद्धतीने गोठ्यात आमच्या लक्ष ठेवतात, विश्वास ठेवतात, रिपोर्ट करतात त्या सगळ्यांना आम्ही हे प्रमाणे ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये सांगतो. पुढचा मुद्दा आहे जिरे. तुम्ही बघा आपल्या स्वयंपाकघरात जिरे असतात, आपण वापरतो. आता विषारी जिरे आणि बिनविषारी जिरे हा एक अतिशय चर्चेचा आणि अभ्यासाचा विषय आहे. कारण मला असं एका ठिकाणाहून कळालं की जिऱ्यामध्ये 600 पट जास्त कीटकनाशके असतात. तुम्ही तुमच्याकडचे जे जिरे आहे जर तुम्हाला व्यवसाय, विक्री, वापर करायचा असेल तर त्याची तपासणी करू शकता. पण जिऱ्याचा उपयोग आधी समजून घ्या. जिरे हे गर्भाशयाची शुद्धी करतात. गाईचे जे गर्भाशय आहे ते शुद्ध व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर हॉर्मोनल बॅलन्स, संप्रेरक ज्याला म्हणतो आपण, त्याचं जे संतुलन साधण्याचं काम आहे. तुम्हाला जर पुढची पिढी चांगली पाहिजे तर त्यासाठी गाईच्या आहारामध्ये जिरे पाहिजे ना. आणि जिरे मात्र बिनविषारी जैविक पद्धतीने केलेले असावे याच्याकडे लक्षात. आता तिसरा मुद्दा आहे हळद. हळद ही बघा कुठल्याही लग्नाच्या आधी हळदीचा कार्यक्रम असतो. तर हळद ही प्रजनन संस्था, कुटुंब व्यवस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी आवश्यक आहे. म्हणून हळदीला प्रजास्थापक म्हटलेलं आहे. हळदीचं काम हे अँटी कॅन्सर आहे. ती आजार होऊ देत नाही. प्रमेह नाशक आहे. म्हणून हळद गाईच्या आहारामध्ये अति आवश्यक आहे. फक्त ती बिना भेसळीची असावी, चांगली असावी, लॅबोरेटरी टेस्टेड असावी याच्यावर तुम्ही लक्ष द्याल. कारण गाईचे मालक तुम्ही आहे. गाय म्हणजे हळद ही 80 रुपयापासून 300 रुपयापर्यंत मिळते. शुद्धता, गुणवत्ता तपासून घेणं हे तुमचं काम आहे. कारण गाईचे मालक तुम्ही, हे तुमची कंपनी आहे, धंदा तुमचा आहे. नंतर आहे शतावरी. शतावरीला जीवनीय द्रव्यानाम श्रेष्ठ हा असं म्हटलेलं आहे. कारण शतावरी ही गर्भाशयाची ताकद वाढवते, दुधाचं प्रमाण वाढवते, शक्तिवर्धक आहे, शुक्रवर्धक आहे, गाईच्या शरीरातला वात कमी करते. शतावरी रोज दिली पाहिजे दुधाच्या जनावरांना, अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे गुळवेल. यावर्षी गुळवेलला राष्ट्रीय वनस्पती म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. गुळवेलचे अतिशय खूप चांगले उपयोग. कसे तर लिव्हरची ताकद वाढवते, अंगातला ताप कमी करते, दुधाची चव सुधारवते. कारण तुम्ही जर मार्केटला दूध विकत असेल आणि तुम्हाला जर मार्केटमधून कंप्लेंट असते की दूध खारट वाटते, त्याला वास येतो आहे किंवा चव नाही, असे जर काही कंप्लेंट असते तर त्यासाठी गुळवेलची योग्य प्रमाण गाईला दिले पाहिजे. आम्ही आमच्या 10 राज्यांमध्ये वापरतो. वेदनाशामक आहे. गाईचा वासराचा पाय लंगडू शकतो, मुरपू शकतो, अशा केसमध्ये गुळवेल अतिशय कामाचे आहे. वातनाशक आहे. मी
हैदराबादला जो माझा गोठा आहे नालगोंड्याला, तिथे मी जेव्हा पहिल्यांदा गेला होता, तर तिथे एक अडाणी शेतकरी आला होता. त्याला मी ते गुळवेल, मला तेलुगू कळत नव्हतं, त्याला हिंदी, इंग्लिश, मराठी येत नव्हतं. मी त्या चालता त्याला म्हणजे हे वनस्पतीचा उपयोग काय, की त्याने त्या मालकाला सांगितलं तिथल्या, की हे तो 10 वर्षापासून घेतो आणि त्याला शुगरचा त्रास नाही. म्हणून माणसामध्ये गुळवेल जशी महत्त्वाची आहे, तसंच गायीमध्ये पण महत्त्वाचं आहे. दुसरं असं आहे की कॅल्शियम दूध वाढीसाठी आवश्यक आहे, हाडांसाठी आवश्यक आहे आणि त्यासाठी त्या कॅल्शियमचं चयापचय, ज्याला इंग्लिशमध्ये आपण मेटाबॉलिझम म्हणतो, ते सुधारवण्यासाठी गुळवेलचा उपयोग अतिशय महत्त्वाचा आहे. रोज पण प्रमाणामध्ये दिलं तर तुमचा बराच त्रास वाचेल. शेवटचा विषय आहे बेल. बेल हे विषनाशक आहे. माझे वडील वेटरनरी डॉक्टर होते आणि खेड्यामध्ये व्हिजिटला गेल्यानंतर जिथे बेलाची फळं पाण्यात चालते मिळायची त्यावेळेस, तर ते स्वतः फोडायचे आणि खायचे. त्याच्यामुळे आतड्याचे त्रास, पचनाचे त्रास कमी असायचे. बेलाची जी पानं आहे ते प्रमेहनाशक आहे. बेलाचे जे फळ ते जुलाब कमी करतं. तुमच्या आयुर्वेदाच्या भाषेत त्याला संग्रहणी म्हणतात. संग्रहणीसाठी गायीमध्ये अतिशय उपयुक्त आहे. वातनाशक आहे. याचा उपयोग असा होतो बेलाचा, की बेल हे भारतामध्ये कुठेही, कधीही, केव्हाही मिळणारं फळ आणि पानं आहे. तुम्ही जर त्याचा सुकवून वापर केला तर ते गाईच्या पोषणामध्ये आवश्यक आहे. गाईच्या वापरामध्ये ज्या काही 60-70 वनस्पती असतात त्याचं लॅबोरेटरी ॲनालिसिस 20 वर्षापूर्वीचं माझ्याकडे आहे. साधारणतः 45 वनस्पतींमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस किती आहे, प्रोटीन किती आहे, ते सगळं तुम्हाला मेलवर ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये आम्ही पाठवतो. आता आत्ता या 6 महिन्यामध्ये माझा अभ्यास थोडासा वाढला आहे. आणि शेवगा हे अतिशय उपयुक्त झाड आहे. ते तुमच्या जनावरांसाठी पोषणामध्ये कॅल्शियम पण दे, फॉस्फरस पण दे आणि प्रोटीन पण दे. या 7 वनस्पतींचा लाडू म्हणजे लड्डू, हा लाडू जर गाईला रोज दिला तर काय फरक पडतो, हे आम्ही मदुराईच्या गोठ्यावर 6 महिन्यापासून चालू केलेलं आहे. अतिशय सुंदर रिझल्ट आहेत मालकाचे आणि ते तमिळमध्ये बोलतात. मी त्यांचे अनुभव इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये माझ्या ग्राहकांपर्यंत ते पोहोचवत असतो. ज्ञान कोणी घ्यायचे तर ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. यूट्यूब आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, पिंटरेस्ट आहे, ईमेल आहे, ट्विटर आहे. याचा वापर करून तुम्ही आमचं नॉलेज जे आहे ते भारतभरचे लोक वापरत असतात. त्याचा तुम्ही पण त्याचा फायदा घ्यावा आणि त्याचा वापर गोठ्यामध्ये करून तुमच्या गाईचं आरोग्य, दूध पिणाऱ्याचं आरोग्य, वासराचं आरोग्य सुधारावे, तुमचा फायदा वाढवावा, एवढीच मी तुम्हाला नम्र विनंती करू शकतो. धन्यवाद.